नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपण एक वेबसाईट आहे investing.com. ही वेबसाईट फ्री ऑफ कॉस्ट आहे. या वेबसाईटवर तुम्हाला मार्केटबद्दल ज्या गोष्टी तुम्ही एक्सप्लोर करू शकतायत, यामध्ये तुम्हाला न्यूज, टेक्निकल ॲनालिसिस, न्यूज बेस्ड ट्रेडिंग, चार्ट, नंतर जेवढे त्यांचे जे फ्री ऑफ कॉस्ट जे स्कॅनर्स आहेत किंवा फ्री ऑफ कॉस्ट ज्या गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या वेबसाईटवर जाण्याचं काम नाही. तुम्हाला investing.com ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करते. ह्या वेबसाईटची कुठलीही इथं प्रमोशन वगैरे काहीच नाही आहे. मी स्वतः इंडिव्हिज्युअल ही वेबसाईट यूज करतो. सो त्याच्यामुळे मी पण एक विचार केला की सर्वांना ही गोष्ट कळायला पाहिजे. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये ना आपण investing.com बद्दल काय बघणार आहोत की निफ्टी 50चं टेक्निकल ॲनालिसिस करण्यासाठी मित्रांनो दोन गोष्टी लागतात. ठीक आहे, एक गोष्ट आहे तुमचं ट्रेडिंग व्यू. ठीक आहे, सेकंड थिंग आहे ट्रेडिंग व्यू प्रीमियम. राईट. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, सर्वांकडे ट्रेडिंग व्यू हे ॲप असेल, वेबसाईट असेल, ही सर्वांकडे अवेलेबल आहे. पण हे जे प्रीमियमचं चार्ट आहे ना मित्रांनो, त्याचा प्रीमियमचा जो चार्ट आहे तो आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट किंवा आपल्याला तो फ्री ऑफ कॉस्ट भेटत नाही. आपल्याला ती गोष्ट प्रीमियम म्हणजे सबस्क्रिप्शन घेऊन ती गोष्ट आपल्याला परचेस करावी लागते. राईट. तर आपल्याला त्या ठिकाणी ट्रेडिंग व्ह्यूवर मॅक्स टू मॅक्स फक्त 2 इंडिकेटर लावता येतात. तुम्ही जर बघितलं असेल तर ट्रेडिंग व्ह्यूवर आपल्याला फक्त 2 इंडिकेटर लावता येतात. ते तुम्हाला जे यूज करता येतील किंवा जे तुम्ही यूज करतात, RSI असेल, ठीक आहे, ADR असेल, नंतर MA असेल, मुव्हिंग ॲव्हरेज असेल, DMA असेल, SMA असेल, जे वॉटेवर जे असतील नसतील ते सर्व इंडिकेटर तुम्हाला तिथं फक्त 2 लावता येतात. राईट. तर आपल्याला एक दिवस आधी काय करायचं आहे, आता समजा आज तारीख आहे तुमची 4 तारीख. ठीक आहे, 4 फेब्रुवारी तारीख आहे. तर 4 फेब्रुवारीला तुम्हाला एक गोष्ट बघायची आहे. 4 फेब्रुवारीला investing.com वर या. investing.com वर आल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. लॉग इन करून घ्या, फ्री ऑफ कॉस्ट आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्ही वरती सर्च बारमध्ये जर तुम्ही सर्च केलं निफ्टी 50 आलं, त्याच्यावर नंतर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर वेळ घेतं कारण नेटवर्क. तर या वेबसाईटवर तुम्हाला ओपन होतो तोपर्यंत एक सांगतो, या वेबसाईटवर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट, ठीक आहे, फ्री ऑफ कॉस्ट गोष्टी भेटून जातील, ज्या आपल्या रिटेलसाठी किंवा एक स्मॉल इन्व्हेस्टर इंट्राडे ट्रेडरसाठी ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, ज्या बेसिक गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपल्याला इथं मिळून जातील. असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्ही जर खाली आलात तर खाली तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी इथे क्लिअर होऊन जातील. इकडे तुम्हाला या प्रीमियम आहे, या गोष्टी तुम्हाला प्रीमियमची आत्ता तर काही गरज नाहीये. पण तुम्ही जर अजून खाली आलात तर तुम्हाला इथं टेक्निकल ॲनालिसिस म्हणून एक चार्ट दिसेल. ठीक आहे, एक विंडो दिसेल. यामध्ये तुम्हाला 1 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिट, 30 मिनिट, हवर, 5 हवर, डेली, विकली, मंथली, राईट, ह्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतील. फर्स्ट 4 ज्या असतील त्या आपल्या इम्पॉर्टंट तेवढ्या नाही आहेत. ठीक आहे, आपल्याला लॉंग टर्म किंवा नेक्स्ट डेला मार्केट कसं ओपन होतं किंवा मार्केट कुठल्या डिरेक्शनला जाऊ शकतं किंवा आज मार्केट कुठल्या डिरेक्शनला होतं किंवा 5 दिवसापासून, एका वीकपासून मार्केट एका वीकच्या कंडिशनमध्ये ते मार्केट कसं परफॉर्म करते, त्या गोष्टी आपल्याला इथं बघायला मिळणार आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला इथं एक कॉलम आहे टेक्निकल ॲनालिसिस, टेक्निकल इंडिकेटर्स. सेकंड आहे तुमचं मुव्हिंग ॲव्हरेज. आता 2 इंडिकेटर आहेत तिथं, एक आहे मुव्हिंग ॲव्हरेज, एक आहे टेक्निकल ॲनालिसिस. हे इंडिकेटर नाही म्हणतात पण टेक्निकल गोष्टीत आपल्या टेक्निकल. ठीक आहे. तर तुम्हाला इथे गोष्ट कळेल की स्ट्रॉंग बाय हे टेक्निकल इंडिकेटर आपल्याला शो करतंय. मुव्हिंग ॲव्हरेजमध्ये गेलो तर आपल्याला फक्त बाय असं हे शो करतंय. राईट. आता ओव्हरऑल समरीमध्ये जर बघितलं तर आपल्याला स्ट्रॉंग बाय अशी एक इथे विंडो दिसत आहे. याचा अर्थ काय आहे की निफ्टी आपल्याला एक बुलिश ट्रेड देऊ शकतो येणाऱ्या काही वीक्समध्ये असेल किंवा डेली असेल किंवा मंथली असेल. ठीक आहे. आता जर तुम्ही खाली आले, ठीक आहे, तुम्ही जर खाली आले तर तुम्हाला इथं सगळं टॉप गेनर, टॉप लुजर सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला दिसून जाणार आहेत. राईट. आता जर तुम्ही आला तर इथं इंडिकेटर सेक्शनवर, आता इथं इंडिकेटर दिसत नाही आहेत, पण तर तुम्हाला इथे या गोष्टी दिसतील. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला इथे वरती आहे सेक्शन, त्यामध्ये हवरलीवर सिलेक्टेड ऑलरेडी असेल, 5 अवर्स तिथं एक असेल आणि डेली. आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डेली. डेलीवर आपण क्लिक करा. डेलीमध्ये मार्केट आपल्याला काय सांगते तुम्हाला इथे दिसेल, स्ट्रॉंग बाय, ओव्हरऑल समरी स्ट्रॉंग बाय.
राईट. आता जर तुम्ही अजून थोडं खाली आलात तर तुम्हाला इथे आता विकली त्याच्यावर पण चेक करू शकतात, मंथलीच्या बेसवर पण चेक करू शकतात. मंथलीमध्ये आता बघा, मंथलीमध्ये तिघाकडे तुम्हाला बाईंग दिसते आहे. ठीक आहे. आता ही बाईंग कुठल्या बेसिसवर सांगते, विकलीच्या याच्यावर बाईंग न्यूट्रल हे कुठल्या बेसिसवर सांगते ते आपल्याला खाली बघायचं आहे. तर टेक्निकल इंडिकेटरमध्ये कुठले कुठले टेक्निकल इंडिकेटर आहेत ते तुम्हाला एकदा सांगून देतो. RSI आहे, ठीक आहे, म्हणजे जे आपल्याला माहिती आहेत ते सांगतो. नंतर तुमचं एक मॅकडी आहे, ADX आहे, नंतर ATR आहे. ठीक आहे. नंतर अजून तुम्हाला सांगतो जे तुम्हाला माहिती आहेत ते, राईट. तर ह्या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी इथं क्लिअर होतील की जर समजा मी डेलीवर आलो तर डेलीवर मला इथं टेक्निकल इंडिकेटरमध्ये न्यूट्रल, ओव्हरबॉट ह्या गोष्टी इथं दिसत आहेत, राईट. पण तुम्हाला काही ठिकाणी बाईंग दिसते, म्हणजे या सर्वांचा ओव्हरऑल याचा मीन काढून मार्केट इथं स्ट्रॉंग बाय दाखवते. ठीक आहे. जर तुम्ही इथं मुव्हिंग ॲव्हरेज, इथं एक कर्सर आहे याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला मुव्हिंग ॲव्हरेजवर डायरेक्ट नेईल. तो मुव्हिंग ॲव्हरेजमध्ये तुम्हाला इथं 5, 10, 20, 50, 100, 200 तुम्हाला कंटिन्युअसली इथं बाईंग दिसते, राईट. मग तुम्हाला मुव्हिंग ॲव्हरेज म्हणतंय की इथं आपल्याला एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही एक दिवसाआधी हे प्रिडिक्शन करू शकतात की जेणेकरून उद्या असेल, एका वीकमध्ये असेल, एका मंथमध्ये असेल, तर मार्केट कुठल्या डिरेक्शनला जाऊ शकतं, किंवा एक इंट्राडे ट्रेडरसाठी ह्या गोष्टी कशा कामात येऊ शकतात, ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच चेक करा, नक्कीच बघा. त्या गोष्टी तुम्हाला फायदेशीर राहणार आहे. आपण निफ्टीचं ॲनालिसिस केलेलंच आहे. निफ्टीचं ॲनालिसिस आपण याला केलेलंच आहे. आपण एक व्हिडिओ पण पोस्ट केलेला आहे, रिसेंटली व्हिडिओ पोस्ट केलेलाच आहे. त्यामध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. मार्केट शक्यता गॅप अप ओपन होण्याची शक्यता आहे. तर आपण बघू नेमकं काय पॉसिबिलिटीज होतात, कशा बनतात. जोपर्यंत सिम्पल आहे ॲनालिसिस, जोपर्यंत ही कॅन्डल वरती किंवा खाली ब्रेकडाऊन होत नाही तोवर आपण इथं एंट्री प्लॅन करणार नाही. मला तरी एकंदरीत वाटतं की मार्केट थोडंफार साईडवेज अजून व्हायला पाहिजे, जेणेकरून मार्केट स्टेबल हा मूव दिल्यानंतर मार्केट आता स्टेबल होण्यासाठी थोडं प्रिपेअर व्हायला पाहिजे. थोडं स्टेबल झालं त्याच्यानंतर ब्रेकडाऊन दिला, जेणेकरून आपल्याला तेवढ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. तर ही आपली एक वेबसाईट होती मित्रांनो, जी लोकांना म्हणजे आपल्या जे ट्रेडर्स आहेत किंवा बिगिनर्स आहेत, जे असतील नसतील ते, त्यांना सर्वांना ही गोष्ट आवर्जून शिकणं ही गरजेची आहे. तुम्ही त्या न्यूजवर गेलात, तुम्हाला न्यूजवर सुद्धा तुम्ही खाली आलात, न्यूजवर गेलात, न्यूजवर तुम्हाला निफ्टी 50 रिलेटेड न्यूज तुम्हाला इथं दिसून जातील. ठीक आहे. जर इन केस एखादी न्यूज असेल, आता समजा आता बघा आय टी सेक्टर जे आहे ते तुमचं क्रॅश झालेलं आहे. ठीक आहे. गॅप डाऊन ओपन झालं, ठीक आहे, इथं होतं गॅप डाऊन ओपन झालं, गॅप डाऊन नंतर मार्केट परत एकदा रिव्हर्स झालेलं होतं. त्याचं मागचं काय आहे, ADR. याच्या आधीच तुम्हाला IT मध्ये शॉर्ट करायचं असेल तर तुम्हाला ADR असतात. ठीक आहे. ADR असतात. ADR तुम्हाला इथं पण ADR सर्च करता येतात. ADR टाका. ठीक आहे. ADR टाकले, ADRच ना, हां ADRच, हे बघा ADR, इन्फोसिस ADR याच्यावर क्लिक करा. ADR तो ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथं काही गोष्टी क्लिअर होऊन जातील की इन्फोसिस ADR अजून सुद्धा 1.6 to 1.5 मायनसमध्ये चालतोय. म्हणजे येणारा उद्याचं सेशन इन्फोसिसचं हे डाऊन साईडला ओपन होऊ शकतं. ठीक आहे. त्याचं गॅप डाऊन होऊ शकतो त्या स्टॉकमध्ये. तसंच आहे तुमचं विप्रोमध्ये पण तुम्हाला इथं काही गोष्टी क्लिअर होऊन जातील. विप्रोमध्ये जर आला तर विप्रोमध्ये तुम्हाला परत तीच कंडिशन दिसेल की विप्रोमध्ये, हे बघा विप्रोमध्ये आता आहे इथं ओपन नाही आहे विप्रो. ठीक आहे. विप्रोचा ADR अजून ओपन नाही आहे. तर तो ओपन झाल्यानंतर किंवा क्लोज झाला असेल तर त्या गोष्टी चेक करत राहायचं की नेमकं कुठलं सेक्टर वीक असेल, कुठलं नाही. आता इथं मी तुम्हाला सर्चवर गेल्यानंतर तुम्हाला इथं एक दिसेल बघा, इथं दिसेल पॉप्युलर न्यूज. ठीक आहे. इथं काय म्हटलंय, टू हेल्थ केअर स्टॉक जम्प अप टू 4% आफ्टर अनाउन्सिंग इट्स Q3 रिझल्ट. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा फंडामेंटली स्टॉक फाइंड आउट करायचे असतात तेव्हा Q2 Q3 रिझल्ट चेक करा. रिझल्ट चेक झाल्यानंतर त्याच्यामध्ये मूव कसा आहे तो ते चेक करा. ठीक आहे. याच्यावर क्लिक करा. याच्यावर 2 स्टॉक कोणते ते बघा. उद्याच्या याला सेटअप फाइंड करा. रेंज ब्रेकआउटचं सेटअप करा. 52 वीक हायचं सेटअप करा. नंतर आहे तुमचं बॉक्स ब्रेकआउट आहे त्याचं सेटअप करा. नंतर कॅन्डल आहे, कॅन्डलचं सेटअप फाइंड आउट करा. असं या गोष्टी आहेत, या गोष्टी सिंपल गोष्टी आहेत ज्या आपण इग्नोर करत असतो, ज्या फ्री ऑफ कॉस्ट असतो. काय असतं मित्रांनो, मला एक सांगतो, जिथं तुम्ही 1000 रुपये देणार, ठीक आहे, 1000 रुपये देऊन एखादी गोष्ट तुम्ही बाय करणार,
ठीक आहे, एखादा कोर्स असेल, एखादी वेबसाईट असेल, एनिथिंग जे असेल नसेल ते. आणि तेच 1000 रुपयामध्ये जे तुम्ही बाय करताय तेच तुम्हाला जर फ्रीमध्ये भेटत असेल ना, तर ह्या गोष्टीची व्हॅल्यू नसते. ठीक आहे, या गोष्टीची व्हॅल्यू नसते. पण ह्या गोष्टीची व्हॅल्यू करत असतात लोक. पण त्यांना माहीत नसतं हीच गोष्ट जी आहे ना, तीच गोष्ट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळते आहे. आणि त्याचं उत्तम उदाहरण आहे investing.com. राईट, ही वेबसाईट आहे, बेस्ट वेबसाईट आहे. आपलं कुठलाही प्रमोशन नाही आहे, काहीच आपला काही हे नाही, रोल नाही. पण स्वतः मी यूज करतो ही. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी मिळून जातील मित्रांनो, सगळ्या गोष्टी दिसून जातील. सो हे आपलं एक सिम्पल ॲनालिसिस होतं निफ्टीबद्दल, जे आपण प्रिडिक्शन करता आपण यूज करू शकतो. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह चार्ट्स, फॉरेक्सचे चार्ट, स्टॉक्सचे चार्ट, इंडेक्सचे चार्ट ते पण मिळून जातात. न्यूज आहे, ॲनालिसिस तुम्हाला कुठल्या पद्धतीचं ॲनालिसिस करायचं ते आहे. टेक्निकल आहे, टेक्निकलमध्ये टेक्निकल समरी, ॲनालिसिस, पिवट पॉईंट, मूविंग ॲव्हरेज, इंडिकेटर्स, कॅन्डलस्टिक पॅटर्न. तुम्हाला नंतर सांगतो तुम्हाला. टूल्सवर आल्यानंतर तुम्हाला इथं गोष्टी कळून जातील. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला इकॉनॉमी कॅलेंडर, सगळ्यात महत्त्वाचं कॅलेंडर. ठीक आहे, सेकंड थिंग तुमचं आहे डिव्हिडंड तुम्हाला खाली दिसेल, डिव्हिडंड असेल. स्प्लिट्स, ते तुम्ही स्टॉक्समध्ये डिव्हिडंड कधी येतो, स्प्लिट्स कधी होतोय, तुम्ही डिव्हिडंड स्टॉक निवडा. ठीक आहे, तिथं तुम्हाला कॅलेंडरवर तुमचा डिव्हिडंडवर गेलात, डिव्हिडंड स्टॉक ओपन होतील, कुठले कुठले डिव्हिडंड स्टॉक आहेत. ठीक आहे, आता हे इंडिया नंतर US सगळेच इथं मिक्स तुम्हाला दिसत असतील. ठीक आहे, आज याचा डिव्हिडंड हे झाला. ठीक आहे, डिव्हिडंड दिला या कंपनीने, तर या कंपनीचे 10 दिवस आधीच किंवा ज्या दिवशी डिव्हिडंड येणार आहे, आता इथं तुम्हाला 4 तारखेचे दिसत असतील. इथं एक टेबल असेल, हे असेल, काय म्हणतात त्याला, कॅलेंडर असेल. कॅलेंडरमध्ये जा, 9 तारीख सिलेक्ट करा, अप्लाय करा. 9 तारखेला तुम्हाला कुठले कुठले डिव्हिडंड आहे बघा. 5 तारीखमध्ये तुम्हाला कुठले कुठले डिव्हिडंड इथं दिसत आहेत इंडियन याच्यात, तर तुम्हाला ते स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवायचे. त्याचा तुम्हाला रिटर्न पण मिळेल, कारण डिव्हिडंड बघून लोक तिथं कुदतात. ते लोक कुदले म्हणजे त्याचा स्टॉकची प्राईस वाढते, आणि स्टॉकची प्राईस वाढली म्हणजे तुम्हाला तोही प्रॉफिट होतो, आणि डिव्हिडंड मिळाला तोही प्रॉफिट होतो. या सिंपल गोष्टी आहेत. चला, हरकत नाही, येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण अजून ज्या गोष्टीत मी अजून कुठल्या कुठल्या वेबसाईट वापरतो, ET न्यूज हे एक आहे बेस्ट. नंतर तुम्हाला सांगतो FE ही एक बेस्ट आहे. नंतर आहे अजून कुठलं आहे. ठीक आहे, हरकत नाही. अजून आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये वेबसाईटवर व्हिडिओ नक्कीच बनवू, जेणेकरून आपल्या इंडियन मराठी माणसाला किंवा जे आपले व्ह्युअर्स आहेत, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपले जे व्ह्युअर्स आहेत त्या व्ह्युअर्सला ही गोष्ट फ्री ऑफ कॉस्ट मिळायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण ही गोष्ट, लर्निंग कंटेंट आहे आपला हा, तर ही गोष्ट आपण आणत आहोत. ठीक आहे, चलो गाईज, थँक्यू, गुड नाईट.